नमस्कार, शोभाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. काल मला गावाकडून चीक आलेला आहे, तर आता आपण खरवस बनवणार. खरवसासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला मी सांगते. साहित्य शक्यतो तुम्ही याच प्रमाणात घ्या मी सांगितलेलं, तेव्हा तुमचा खरवस एकदम परफेक्ट होईल. बरं, सांगते का आता काय साहित्य आहे? आता हे आपण एक फुलपत्रभर चीक आलेला आहे, हे चीक घेतलेलं आहे. साधारण 2 वाट्या गूळ आहे. हा लागण असं तरी घालणार आहे आपण. 1 लिटर दूध घेतलंय, वेलची पूड आहे. तर आता आपण दूध पातेल्यात ओतून घेतोय आणि त्याच्यात चीक मिक्स करणार आहे, ते दाखवते तुम्हाला मी. हा चीक म्हशीचा आहे का गाईचा आहे? हा म्हशीचा आहे चीक. अच्छा, म्हणजे चीक म्हशीचा असेल तर दूध पण म्हशीचंच घ्यायचं का? हो हो हो. म्हणजे हाय फॅट मिल्क हवं आहे आपल्याला, तर तो खरवस एकदम जाड होतो, असं ना, थिक होतो. हां, ह्या प्रमाणात तुम्ही घेतला ना व्यवस्थित होतो. आता हे दूध ओतून घेतलंय. आता आपण ह्याच्यामध्ये हा चीक मिक्स करणार आहोत. आपण आता चीक टाकलेला आहे याच्यात दुधामध्ये. आता गूळ टाकते लागेल. आता ह्या वाटीतला आपण निम्मा गूळ टाकलाय, थोडंसं टाकते की अजून थोडंसं लागेल मला वाटतंय. आता हे सगळं गूळ टाकून आपण व्यवस्थित वितळून घेणार आहे, गूळ हलवून घेणार आहे आणि मी नंतर तुम्हाला सांगते काय करायचं आहे. आता आपण ह्याच्यात गूळ टाकून विघरून घेतलेला आहे मिक्स करून. आता वेलची पूड टाकते मी, साधारण अर्धा चमचा वेलची पूड टाकली आहे आणि परत एकदा हलवून घेऊ आपण छान. आता हे गाळून घेते मी. बरं, आता एवढं सगळं मिक्स करून तू गाळून का घेतेस परत? आता ह्याच्यात गुळात कधी कधी खर असते बारीक, वेलची पूडचं कोणाला आवडत नाही दाताखाली आलेली. सगळं साहित्य आधी हलवून घ्यायचं, विघरून घ्यायचं गुळवर आणि शेवटला गाळून घ्यायचं. अच्छा, म्हणजे काय दाताखाली येऊ नये म्हणून एकदम प्लेन असा मऊसूत खरवस व्हावा. लहान मुलांना पण ते गाळून घेतलंय मी सगळं. अंदाजे 1.5 वाटी गुळ गेला असेल ना, म्हणजे पावशेरला थोडासा कमी. हां, 1.5 वाटी गूळ गेला ह्याच्यात. आता आपण हे तुम्हाला कुकरमध्ये शिजवायचं असेल तर शिजवा, तर मी आता पातेल्यातच शिजवणार आहे, ते मी दाखवते तुम्हाला. आता मी आता पातेल्यात ठेवणार आहे शिजवायला. तर साधारण आपण 5 ग्लास पाणी ओतलेलं आहे. तर आता मी गॅस लावते. आता हे मी स्टँड ठेवते. तुम्ही स्टँड नसेल तर कुकरचा डबा पण पालथा घालू शकता, की जेणेकरून पाण्यापासून पातेलं आपलं वरती राहील. आता हे बघा, हे आपण आपले पातेलं ठेवून दिलेलं आहे. आपण हे कुकरमध्ये पण शिजवू शकतो ना ग? हां, आता कुकरमध्ये तुम्हाला शिजवायचं, कुकरच्या डब्यामध्ये हे ओतलं तर तुम्ही कुकरमध्ये शिजवू. म्हणजे साधारण 2 डबे कुकरमध्ये ओतून नंतर काय करायचं? किती शिट्ट्या काढायच्या? एक 7-8 शिट्ट्या काढू शकता तुम्ही. 7-8 शिट्ट्यात होऊन जाईल. आता मी या पातेल्यात जी ठेवते ती ह्याला कमीत कमी बारीक गॅसवर अर्धा तास तरी धरा. चालेल. आता मी पॅक करते ह्याला. हे बघा, जेणेकरून आपलं पॅक असतं ना तेवढी वाफ जात नाही. त्याच्यावरती एक झाकण ठेवलंय आणि आपल्याला गॅस सुरुवातीला फास्ट ठेवायचं नाही, सुरुवातीला बारीकच गॅस ठेवायचा आहे. जेव्हा आपल्याला आवाज येईल गुटू तेव्हा मग थोडा गॅस वाढवू शकतो. म्हणजे पाण्याच्या उकळीचा आवाज आला की गॅस वाढवायचा, फुल करायचा. एकदम पण फुल नाही. एक अर्धा तास आपल्याला हे पॅकच असं ठेवायचं आहे. अर्ध्या तासाने मी तुम्हाला दाखवते.
हे बघा आपला छानपैकी शिजून तयार आहे खरवस. हे बघा आपलं चिटकतही नाही, चमच्याला अजिबात येत नाही, छानपैकी शिजून तयार आहे. आता आपलं एक थंड करूया आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवू आपण, की वड्या पाडून खायला तयार झाला हा. हे बघा कसा मस्त जाळीदार खरवस तयार झालेला आहे. खरवसाची रेसिपी आवडली असेल तर शोभाज रेसिपी यूट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.